तर छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर अंबादास दानवे आणि कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करत होते। त्यांना आता अंबादास दानवे यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं आणि इकडे जर बघितलं तर हे सगळे कार्यकर्ते सध्या पोलिसांकडून ताब्यात घ्यायला सुरुवात झाली असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमले होते आणि याच कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। महिलांना सुद्धा ताब्यात घेतलं जात आहे। अर्धा तासभर या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। अंबादास दानवे या ठिकाणी बोलत आहेत। थांबणार नाही हे स्पष्ट सांगतो। हो द्या त्याला काय काय पहिली वेळ थोडी आम्हाला सातत्याने आम्ही संघर्ष करत आले, आताही संघर्ष करू। कायम कायम अजूनही विरोध राहील, यांनी सोडू द्या पुन्हा आम्ही कायम विरोध करू आम्ही। अशा पद्धतीने या ठिकाणी पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर इकडल्या दुसऱ्या गाडीमध्ये जर आपण बघितलं तर महिलांना सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विमानतळाच्या बाहेर साधारण अर्धा तासभर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं। नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध सुरू होता, मात्र नरेंद्र मोदी विमानतळावर त्यांचं विमान लँड होण्याच्या काही वेळ आधीच या ठिकाणी अंबादास दानवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। महिलांना सुद्धा या ठिकाणी ताब्यात घेतलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, काय सांगाल तुम्ही? आता खरं तर सत्याची परीक्षा आहे, पण आम्ही असंच आंदोलन करण्यासाठी येणार आहोत। जोपर्यंत महिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असंच शांततेत आंदोलन करणार आहोत। खरं सरकार चांगल्याच्या ह्याच्यात नाहीये, यांनी राजीनामा दिला पाहिजे। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या। अशा पद्धतीने महिलांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणी विमानतळासमोर सुरू असलेलं जे आंदोलन होतं मोठं ते या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन शांत झालेलं पाहायला मिळतंय। मात्र मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला होता आणि अर्धा तास आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना, महिला कार्यकर्त्यांना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणी रस्ता सुद्धा मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आतापर्यंत ट्रॅफिक जाम सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती, मात्र आता पोलिसांकडून हा रस्ता जो आहे तो मोकळा केला जात आहे। रस्त्यावरती सुद्धा कार्यकर्ते आले होते, पोलिसांची गर्दी होती, त्यामुळे रस्त्यावरती ट्रॅफिक जाम झाली होती। मात्र अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी आंदोलन थांबलेलं आहे, मात्र पोलिसांचा अजूनही बंदोबस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।